निवडणुकीच्या राजकारणातून मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षांचा थेट तलवारीनं खून करण्यात आला. सोलापूर शहर हादरलं आहे. बाळासाहेब सरवदे, एक कार्यकर्ता, एक पिता आणि एका चिमुकलीचा आधार. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या वादातून हा थरारक खून घडला. बाळासाहेब सरवदे मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष होते. निवडणुकीतील उमेदवारीच्या वादातून त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. त्या दिवशी सामान्य वाद म्हणून सुरू झालेली गोष्ट क्षणातच भयावह वळणावर पोहोचली. बघता बघता शब्दांचे बाण थांबले आणि हातात तलवारी उचलल्या गेल्या. प्रत्यक्षदर्शींनुसार पहिला घाव येताच बाळासाहेबांनी प्रसंगावधान दाखवलं. तो वार त्यांनी चुकवला. तो वार त्यांच्या हातावर बसला. पण त्यानंतर तलवारीचे 2 जोरदार वार थेट छातीवर झाले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या हत्येनंतर सोलापूर शहरात खळबळ उडाली. शंकर शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे आणि महेश भोसले हे 4 आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी माहिती मिळताच सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाक्यावर सापळा रचला. पुणे-सातारा महामार्गावर नाकाबंदी करत 4ही आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर त्यांच्या चौकशीतून शहरात लपून बसलेल्या इतर 6 संशयितांनाही पोलिसांनी जेरबंद केलं. आतापर्यंत या खून प्रकरणात 11 आरोपी अटकेत आहेत आणि सर्वांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला भेटायला गेले. पण तिथे जे दृश्य होतं ते कोणाच्याही काळजाला चिरून टाकणारं होतं. बाळासाहेबांची लहान मुलगी, "माझे पप्पा मला सोडून गेले," असं म्हणत ढसाढसा रडत होती. ते दृश्य पाहून अमित ठाकरेही गहिवरले. अमित ठाकरे म्हणाले, "निवडणुकांसाठी जर लोकांचे खून होत असतील तर अशा निवडणुका आम्हाला नकोत." आज प्रश्न एकच आहे. राजकारणाची पातळी इतकी खाली गेली आहे का की उमेदवारीसाठी माणसाचा जीव घेणं सामान्य झालं आहे? बाळासाहेब सरवदे गेले, पण त्यांच्या मागे एक उद्ध्वस्त कुटुंब आणि अनेक अनुत्तरित प्रश्न राहून गेले. हा फक्त खून नाही, हा लोकशाहीवरचा आघात आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण आवाज उठवला तरच न्याय मिळतो. फॉलो करा विस्तार मराठी, खरी बातमी, भावना आणि सत्य मराठीत.